श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती. बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती. बाय 2 गेट 1 फ्री. घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी. बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर. मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन्स, 8वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. सो डोंट वरी, जस्ट हरी. कंडिशन्स अप्लाय. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर. पडून पडून दमलेला पाऊस काहीसा शांत, पण पुराचं पाणी काही मागे हटायला तयार नाही. धरणातील विसर्गामुळे पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांवर स्थिर. बेकायदेशीरित्या कत्तलखान्याकडे गायी बैल घेऊन निघालेला ट्रक शिवसेनेनं कळे इथं पकडला. बेहिशोबी खर्च, नियोजन शून्य कारभार करणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष आणि संचालकांवर फौजदारी कारवाई करावी. महामंडळ बचाव आंदोलन संघर्ष समितीची मागणी. आणि 10 ऑगस्ट पर्यंत सहकार प्राधिकरण अस्तित्वात येण्याची शक्यता. 31 डिसेंबर पर्यंत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक लागण्याचे संकेत. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. नेकलेस मी घेते, सांगा मी येते.
अंगणातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. ओके, टॉस. येस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ. ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस. स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी. वेल इक्विप्ड लॅबोरेटरी. इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप. लोन फॅसिलिटी असिस्टन्स. टू अँड फ्रो बस सर्व्हिस. इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. आता पाहूया सविस्तर वृत्त. गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालाय. त्यामुळे पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागले. पंचगंगा नदीची पाणी पातळी किंचित खाली आली असून ती 41 फुटांवर स्थिरावली आहे. मात्र अजूनही 57 बंधारे पाण्याखालीच आहेत. गेल्या 3 दिवसात पावसाचा जोर कमी असला तरी कोयना, वारणा आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं इचलकरंजी आणि शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील 450 जणांचं तर इचलकरंजीमधील 14 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात गेले 2 महिने पावसानं दमदार हजेरी लावल्यानं सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेले 3 दिवस मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरू लागलाय. शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगड या तालुक्यासह धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झालंय. तरीही राधानगरी धरणातून 6400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगा नदीची पाणी पातळी मात्र किंचितशी कमी झाली असून ती 41 फुटांवर आली आहे. अजूनही जिल्ह्यात 57 बंधारे पाण्याखालीच आहेत. कोयना धरणातून 52,426 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर अलमट्टी धरणातून 2,46,882 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे. शिरोळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी धरण क्षेत्रात सातत्यानं पाऊस असल्यानं धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ होतीये. पुराचं पाणी घरात शिरल्यानं नृसिंहवाडी, कुरुंदवाड, हेरवाड गावातील 107 कुटुंबातील 450 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले. नृसिंहवाडी इथल्या बाबर प्लॉट, दलित वस्ती, कुरुंदवाडमधील गोठणपूर परिसरात घरामध्ये पाणी शिरले. 10 मार्गांवर पाणी आल्यानं वाहतूक बंद आहे. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार संजय पाटील यांनी पूरग्रस्त ठिकाणची पाहणी करून आढावा घेतला. शिरोळ तालुक्यात पुराचा फटका जास्त प्रमाणात बसत असून पूरग्रस्तांना अगोदरच सूचना देऊन स्थलांतरित केलं असल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं. कुरुंदवाडला जवळजवळ 81 कुटुंबांचं आपण शिफ्टिंग केलेलं आहे. वाडीमध्ये 24 कुटुंबांचं शिफ्टिंग केलेलं आहे आणि हेरवाडला 2 कुटुंबांचं शिफ्टिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे साधारणतः 450 ते 500 अशी एकूण बाधित लोकांची, व्यक्तींची संख्या आहे. आणि समाज मंदिर असेल किंवा नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदांच्या शाळा असतील, त्या शाळांमध्ये आपण याच्यापूर्वीच जो आपत्ती व्यवस्थापन आराखडा ठरवलेला होता त्याच्यानुसार लोकांना आपण आधीच धोक्याची सूचना दिली होती आणि लोकांची साहित्य वगैरे हलवण्याची सुद्धा योग्य प्रकारे व्यवस्था केल्यामुळं कुठल्याही घरामध्ये जिथं पाणी गेलं तिथं कुठल्याही सामानाचं किंवा अन्नधान्याचं कुठल्या पद्धतीचं नुकसान झालेलं नाही आहे. इचलकरंजी इथं पंचगंगा नदीवरील लहान पूल पाण्याखाली गेल्यानं हुपरी, रेंदाळ, येळगुडकडे जाणारा मार्ग गेल्या 6 दिवसांपासून बंद आहे. इचलकरंजीतून टाकवडे, शिरढोणकडे जाणाऱ्या मार्गावर टाकवडे वेस आणि चौगुले मळ्यातील ओढ्यावर पाणी आल्यानं हा मार्ग देखील गेल्या 4 दिवसांपासून बंद झाला असून सांगली नाक्यावरून पर्यायी मार्गानेही वाहतूक सुरू आहे. पावसानं उसंत घेतली असली तरी नदीच्या पाण्याच्या पातळीत अजून वाढच होतीये. त्यामुळे पंचगंगेच्या पाण्यानं इशारा पातळी गाठली आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीबरोबरच शेतीची अवजारं, ट्रॅक्टर पाण्याखाली गेलेत. जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येते. शेळके मळ्यात पाणी शिरल्यानं यांत्रिक बोट आणि ट्रकच्या सहाय्यानं पालिकेनं 14 कुटुंबाचं स्थलांतर केलंय. पुराच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपालिकेनं आपत्कालीन विभाग सज्ज ठेवलाय.
एका ट्रकमधून गायी आणि बैल कत्तलखान्याकडे नेले जात असल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार गगनबावड्याहून कोल्हापुरातील कत्तलखान्याकडे निघालेला ट्रक आज कळे इथल्या शिवसैनिकांनी पकडला. या ट्रकसह 18 गायी आणि 3 बैल अशा 21 जनावरांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून गायींना कत्तलखान्याकडे नेणाऱ्यांची गय करणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिलाय. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या संजय साधू देशमुख यांच्या मालकीचा MWQ 7475 या क्रमांकाचा ट्रक गगनबावड्याहून कोल्हापूरकडे येत होता. या ट्रकमधून कत्तलखान्यासाठी गायी नेल्या जात आहेत अशी माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार कळे परखंदळे दरम्यान शिवसैनिकांनी हा ट्रक पकडला. तेव्हा ट्रकमध्ये 18 गायी आणि 3 बैल आढळले. मरणासन्न अवस्थेतील या मुख्या जनावरांना अक्षरशः चेंगरून भरलं होतं. महाराष्ट्र प्राणी अधिनियम 1960 नुसार प्राण्यांना निर्दयतेची वागणूक दिल्याबद्दल ट्रक चालक आणि मालक यांच्यावर कळे पोलिसात गुन्हा नोंद झालाय. या ट्रकसह 21 जनावरांना कळे पोलिसांनी ताब्यात घेतले. या जनावरांना कत्तलखान्यात पोहोचवणारी टोळी नेमकी कुणाची आहे याचा पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणी होतीये. पोलीस निरीक्षक JB सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी अधिक तपास करतायत. गरिबी हा शाप आहे. पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी प्रत्येकालाच काही ना काही खटपटी लटपटी कराव्या लागतात. त्यासाठी कोणी काबाड कष्ट उपसतो तर कोणी इझी मनीच्या मोहाला बळी पडून वाम मार्गाला लागतो. वेश्या व्यवसाय हा देखील एक वाम मार्गच आहे. गरिबीनं नाईलाजानं वेश्या व्यवसाय करावा लागणाऱ्या महिलांची अगतिकता आपण समजू शकतो, पण हाय प्रोफाईल नावाखाली सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचं कोणीही समर्थन करू शकणार नाही. इझी मनीच्या मोहाला बळी पडून एखाद्या होमगार्ड महिलेनं तथाकथित सामाजिक संघटनेची ढाल पुढं करून वेश्या व्यवसाय चालवणं हे या समाजाच्या अधपतनाचं ज्वलंत उदाहरण आहे. पूजा उर्फ शेवंती वास्कर असो वा चंद्रकला दीक्षितबाई असो, या मालकिणी म्हणजे वेश्या व्यवसायातील हिमनगाचं टोक आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली वेश्या व्यवसायाची पाळंमुळं खणून काढणं हेच पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे. ये औरत तेरी कहाणी, आंचल में दूध आंखों में पानी अशा शब्दात स्त्री जन्माचं वर्णन केलं जातं. पण अनेक स्त्रियांना परिस्थितीला शरण जाऊन नाईलाजानं वेश्या व्यवसायाकडे वळावं लागतं. औरत ने मर्द को जन्म दिया, मर्द ने उसे बाजार दिखाया असंही वर्णन वेश्या व्यवसायाचं केलं जातं. जगभरामध्ये कुठं उघड तर कुठं छुपा असा वेश्या व्यवसाय चालूच असतो. गेल्या काही वर्षात कोल्हापुरातही हाय प्रोफाईल कॉलगर्सनी बस्तान बसवलंय. भोसले मामीचा अड्डा, भाभीचा अड्डा, चंद्रकलाबाईचा अड्डा, दीपा सिंगचा बंगला ही या व्यवसायातील एकेकाळची प्रमुख नावं. तत्कालीन पोलीस अधीक्षक सुखविंदर सिंह यांनी कोल्हापुरातील हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला. पण दीपा सिंग हिनंच डबल गेम करत सुखविंदर सिंह यांच्या पथकातील पोलिसांचं हप्तेबाजीचं स्टिंग ऑपरेशन करून आपल्यावरील कारवाईचा बदला घेतला. 2 वर्षांपूर्वी चंद्रकला दीक्षितबाईनं कदमवाडी परिसरात आपल्या व्यवसायाचा जम बसवण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांनी तिला बेदम चोप देऊन तिथून पळवून लावलं. वेश्या व्यवसायातील या काही ठळक घडामोडी असल्या तर या व्यवसायात मिळणारा इझी मनी पाहून अन्य काही महिला देखील वेश्या व्यवसाय चालवू लागल्या. एखाद्या पुरुषानं स्त्रीला वाम मार्गाला लावलं तर तो गुन्हा ठरतो, पण स्त्रियाच स्त्रियांना वाम मार्गाला लावू लागल्या तर खरा गुन्हेगार कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय. होमगार्ड आणि बहुजन दलित संघटनेच्या पडद्याआडून शेवंती उर्फ पूजा वास्कर वेश्यांचं रॅकेट चालवू लागली. दररोज यात होणारी 1 ते 1.5 लाखांची उलाढाल पाहता आंबट शौकीनांच्या तयारीची सहज कल्पना येते. शेवंतीबाईनं नोंद ठेवलेल्या व्यक्तींची यादीच खूप काही बोलून जाते. सध्या अनेक वृत्तपत्रात फ्रेंडशिपच्या किंवा मसाज पार्लरच्या जाहिराती येत आहेत, पण त्यातूनही छुपा वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं अनेकदा सिद्ध झालंय. जगभरात स्किन करन्सीचा व्यवसाय होतच असतो. अगतिकतेनं लाचार होऊन या व्यवसायात ढकललं जाणं एक वेळ समजून घेतलं जाऊ शकतं, पण झटपट पैसे मिळवण्यासाठी वाढत असलेली सेक्स रॅकेट्स निश्चितच समाजाच्या अधोगतीची लक्षणं आहेत. ज्यावेळी एखादा वेश्या अड्डा पोलिसांकडून उघड होतो त्यावेळी त्याबाबत चर्चा होते. आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याची बतावणी पोलिसांकडूनच होते आणि पुन्हा काही दिवसांनी तो विषय सगळेच जण विसरून जातात. पोलीस देखील त्या तथाकथित आंतरराष्ट्रीय रॅकेटला स्थानिक व्यवहाराचे संबंध जोडून नामानिराळे होतात. त्यामुळे वेश्या व्यवसायाला कायमचा पायबंद बसेल असं विधान करणं धाडसाचंच होईल. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे आणि त्यांच्या काही संचालकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय. अध्यक्षांच्या काळातील बेहिशोबी खर्च, नियोजन शून्य वार्षिक कार्यक्रम, परस्पर मोडलेल्या मुदतबंद ठेवी अशा वादग्रस्त कारभारामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मोठी नाचक्की झाली असा आरोप
महामंडळ बचाव आंदोलन संघर्ष समितीने केलाय। या प्रकरणी अध्यक्ष आणि संबंधित संचालकांवर फौजदारी कारवाई करावी आणि दोषींनी राजीनामे द्यावेत अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष आणि काही संचालकांनी गेल्या 2.5 वर्षाच्या काळात वादग्रस्त आणि हुकुमशाही पद्धतीनं कारभार केल्याचा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बचाव आंदोलन संघर्ष समितीने केलाय। आज झालेल्या पत्रकार परिषदेत बचाव कृती समितीच्या सदस्यांनी विद्यमान अध्यक्षांच्या गैरकृत्याचा पाढा वाचला। मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं मानाचा मुजरा हा कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमात सुर्वे यांनी अवाजवी खर्च केलाय। मुंबई कार्यालयात 7,77,836 रुपयांची रक्कम नियमबाह्यरित्या ठेवण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांना नियमबाह्य ॲडव्हान्स रकमा देण्यात आल्यात। या सर्व तक्रारींची चौकशी करावी आणि मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार आणि दोषी संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी कृती समितीचे भालचंद्र कुलकर्णी आणि जे.के. पाटील यांनी केली आहे। एक म्हणजे केवळ नाच गाण्यासाठी मानाचा मुजरा या शीर्षकाखाली त्यांनी केलेला 58 लाखाचा खर्च हा खरोखरीच मराठी चित्रपटाला, चित्रपटसृष्टीला किंवा चित्रपट महामंडळाला अक्षरशः ग्राम्य शब्दात सांगायला म्हणजे डबऱ्यात घालण्यासारखा प्रकार आहे। तुमच्या हिशोबाबद्दल दिलेलं नाही, आणखी काही गोष्टींच्याबद्दल दिले नाही, तुम्ही ज्या सोयी वगैरे केल्या त्याबद्दल दिलेलं नाही, तुम्ही काही तुमच्या कर्मचाऱ्यांना पैसे वाटलेत, ते कुठल्या अधिकारानं वाटले, ते कुठल्या नियमानं वाटले, कशाचं तुम्ही उत्तर दिलं नाही। ह्याला काय म्हणतात? याला एकाधिकारशाही म्हणतात। आणि त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे म्हणजे 55 लाखाच्या मध्ये खर्चामध्ये कमीत कमी माझ्या हिशोबाप्रमाणे 30-35 लाखाचा भ्रष्टाचार आहे। 7 लाखाचा जो PT कॅश दाखवलेला आहे तोही भ्रष्टाचार आहे। कॅश शिल्लक नाही आहे ऑफिसमध्ये, हे मी कन्फर्म केलेलं आहे। ही सर्व जबाबदारी अध्यक्षांनी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा। येणारी महासभा डोळ्यासमोर ठेवून पुणे इथल्या कार्यालयाच्या बाबतीत अत्यंत गडबडीनं निर्णय घेतलेला आहे। तुतारी स्मारकाच्या उद्घाटनाबाबतीतही असाच प्रकार घडलाय। तसंच यावर्षीच्या अहवालात मांडलेला ताळेबंदही दिशाभूल करणारा असल्याचा आरोप कृती समितीच्या सदस्यांनी केलाय। तसंच घटनेमध्ये नियमबाह्य बदल केल्याचा आरोप यशवंत भालकर यांनी केला। तर अध्यक्षांनी केलेल्या बेकायदेशीर खर्चाचा हिशोब न दिल्यास महामंडळासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा छाया सांगावकर यांनी दिला। पत्रकार परिषदेला मधुकर पाटील, संजय दुबे, विलास मोरबाळे, बाळा जाधव, यशवंत भालकर, मेघराज राजे भोसले यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। बुद्धिमत्ता ही कोणा एका वर्गाची किंवा व्यक्तीची मक्तेदारी नसते, हे लमाणी समाजातील रोहिदास धर्मा पवार यानं PSI परीक्षेतील यशानं दाखवून दिले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात रोहिदास धर्मा पवार यानं विमुक्त जाती गटात राज्यात 2ऱ्या क्रमांकानं यश मिळवले। गेली 25 वर्ष उजळाईवाडीच्या माळावर झोपडीत राहणाऱ्या रोहिदास पवारच्या लख्ख यशानं त्यांची चंद्रमौळी झोपडी उजळून निघाली आहे। पवार याच्या यशाबद्दल युवा नेते धनंजय महाडिक यांनी कौतुकाची आणि शाबासकीची थाप मारली, तेव्हा पवार कुटुंबियांच्या कष्टकरी चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुललं। कर्नाटक राज्यातून उदरनिर्वाहासाठी धर्मा पवार आणि त्यांचे कुटुंबीय 25 वर्षांपूर्वी कोल्हापुरात आले। लमाणी समाजातील या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे मोलमजुरीचं। मोलमजुरी करून पत्नी, 3 मुलं आणि 1 मुलगी यांचा उदरनिर्वाह सुरू असतानाच 12 वर्षापूर्वी एका अपघातात धर्मा पवार यांचा मृत्यू झाला आणि या कुटुंबावर दुःखाचा आणि समस्यांचा डोंगर एकाच वेळी कोसळला। पण या संकटांनी न डगमगता चांदूबाई पवार यांनी मोलमजुरी सुरू ठेवून उर्वरित संसाराचा गाडा ओढला। धर्मा पवार यांच्या रोहिदास या मुलानं पदवीपर्यंत शिक्षण घेऊन PSIची स्पर्धा परीक्षा दिली। 2ऱ्या प्रयत्नात तो ही परीक्षा उत्तीर्ण झाला। इतकंच नव्हे तर विमुक्त जाती वर्गात तो राज्यात 2रा आलाय। या यशाचं सर्व श्रेय त्यानं आपल्या आईला दिलं। नाही, हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे यश माझ्या आईचं आहे, ज्याने 1998ला वडिलांचा अपघाती निधन झाल्यानंतर त्यांनी माझं पूर्ण कुटुंब, आमचं कुटुंब आहे, ते कुटुंब पूर्ण त्यांनी सांभाळलं। आम्हाला लहानाचं मोठं केलं, कधी कुठल्या गोष्टीची कमी त्यांनी आम्हाला भासू दिली नाही। प्रत्येक वेळा स्वतः उपवाशी राहिल्यापर्यंत आम्हाला एक टाईमचं पण जेवण त्यांनी म्हणजे आम्हाला कमी पडू दिलं नाही। प्रत्येक वेळा त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत कधी कुठल्या म्हणजे आर्थिक बाबतीत किंवा मानसिक बाबतीत कधीच कुठली गोष्ट आम्हाला कमी पडू दिली नाही। त्यांनी प्रत्येक गोष्टीला त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं। रोहिदासच्या यशाचं वृत्त समजताच युवा नेते धनंजय महाडिक यांनी आज त्याच्या छोट्याशा झोपडी वजा घराला भेट दिली। गेली 25 वर्ष पवारांच्या झोपडीत विजेचे दिवे नाहीत, याच अंधाऱ्या झोपडीत रोहिदासच्या यशाचा लख्ख प्रकाश पडला। याबद्दल धनंजय महाडिक यांनी रोहिदास पवार आणि त्याची आई चांदूबाई यांचा सत्कार केला।
मुलाच्या या यशामुळे मातेनंही कृतार्थतेची भावना व्यक्त केली. रोहिदासला शिक्षणासाठी दिनकरराव पचिंद्रे, दीपक पाटील आणि चंद्रकांत पुजारी आदींनी भरघोस मदत केली. युवा नेते धनंजय महाडिक यांनी रोहिदासचं कौतुक करताना रोहिदासचं यश सर्व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. या प्रसंगी राजू माने, सदाशिव फडतारे, विजय सुतार, जगदीश मछले, अनिल लांडगे, जनार्दन गुमाने, एकनाथ माने, तानाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरण स्थापण्याला गती मिळण्याची शक्यता आहे. 10 ऑगस्टपर्यंत सहकार प्राधिकरण अस्तित्वात येईल. त्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीची धुळवड सुरू होणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या 1789 इतकी आहे. या सर्व संस्थांची निवडणूक लोकसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे. संचालक मंडळाची 5 वर्षांची मुदत पूर्ण झाल्याची तारीख मतदार यादीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. गोकुळसह अनेक संस्थांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. 97वी घटना दुरुस्ती आणि राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. यंदाच्या हंगामात पाऊस दमदार आहे. सहकार निवडणूक प्राधिकरण स्थापण्याचं कामही अंतिम टप्प्यात आलंय. प्रधान सचिव दर्जाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली सहकार प्राधिकरणात सचिव म्हणून विद्यमान सहकार आयुक्त तर सदस्यपदी अप्पर निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सहकार प्राधिकरणाच्या मंजुरीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही होण्याची शक्यता आहे. साधारण 10 ऑगस्टपर्यंत प्राधिकरण अस्तित्वात येईल. त्यानंतर डिसेंबर 2013 अखेर मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया अवलंबली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 13,315 सहकारी संस्था आहेत. यापैकी 1,789 संस्थांच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपुष्टात येते. यामध्ये केडीसीसी बँक, गोकुळ दूध संघ, साखर कारखाने, सहकारी बँका, सूतगिरणी, खरेदी विक्री संघ, पतसंस्था, विकास संस्थांचा समावेश आहे. सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत संबंधित संस्थांना कच्ची मतदार यादी तयार करण्याच्या सूचना दिल्यात. मतदार यादीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत पूर्ण झाल्याची तारीख ग्राह्य धरली जाणार आहे. गोकुळसह विविध सहकारी संस्थांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सव आणि दसरा, दिवाळी या सणांच्या काळात ग्रामीण भागात निवडणूक ज्वर चढणार आहे. एकूणच सहकार क्षेत्रातील निवडणुकांमुळे ग्रामीण भाग आणि सहकार क्षेत्र ढवळून निघणार आहे. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह बाळासाहेब कोळेकर. बातमीपत्रात पुढील भागात पाहूया. कोल्हापूर गारगोठी राज्यमार्गावरील दूधगंगा नदीवरच्या नवीन पुलाचा रस्ता पूर्णपणे उखडला. रस्त्यावर खर्च केलेले 7 लाख रुपये खऱ्या अर्थानं पाण्यात. जातीचा बनावट दाखला सादर करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आदेश. कोल्हापूरला पर्यटनाच्या नकाशावर ठळक बनवण्यासाठी वीणा वर्ल्डकडून विशेष नियोजन. खास कोल्हापूरसाठी टूर आखणार. या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात काही क्षणातच. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार. कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, एसी, नॉन एसी आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून. आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय. शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87.
दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94-220 46-580 96-73 54-50-50. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231-266-8196. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रास विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बत्रास. डॉक्टर बत्रास. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94-220 43 745 268 83 03. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र
खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स याचबरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट्स सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. एक मिनिट, तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवती गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या घडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू, पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुली रेशमाची घडी. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 28 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. HF Jewelers, change your style.
पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात VSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. आमदारांच्या निलंबनाबाबत भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्यपाल शंकर नारायण यांची घेतली भेट. लग्नाला नकार दिल्यानं तरुणानं तरुणीवर फेकलं उकळतं तेल, उल्हासनगरमधील घटना. गडचिरोली, पूर्व विदर्भात नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह. महापुरामुळे गडचिरोली नागपूर मार्ग आजही बंद. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी राजस्थान रॉयल्स संघ आणि राज कुंद्रा यांना क्लीन चिट. दिल्लीत रात्री रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्या बाईक स्वारांविरोधात पोलीस गोळीबारात बाईक स्वाराचा मृत्यू. भारत झिम्बाब्वे एकदिवसीय सामन्यात भारताचा विजय. 150 कोटी खर्चूनही महाराष्ट्र सदनाचं काम अपूर्णच, भाजप नेते किरीट सोमय्या. वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अभिनेते आणि खासदार राज बब्बर यांच्या मुंबईतल्या घरासमोर आम आदमी पार्टीची निदर्शनं. आता वळूया जिल्ह्यातील काही इतर घडामोडींकडे. महावितरण कंपनीतील विद्युत सहाय्यक पदासाठी चौथी निवड यादी संकेतस्थळावर जाहीर झाली आहे. कोल्हापूर परिमंडलांतर्गत 998 पदं भरली जाणार आहेत. आतापर्यंतच्या 3 निवड चाचणीतून 526 उमेदवारांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राहिलेल्या 472 पदांसाठीची यादी जाहीर झाली असून 5 ऑगस्ट रोजी या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी होणार आहे. राज्यभरात महावितरणमध्ये 7000 पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं शालेय विद्यार्थिनीसाठी कळी उमलताना हा प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येतोय. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना आरोग्याचं महत्त्व पटवून देण्यात येतं. लक्षतीर्थमधील प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला. स्वच्छता, आरोग्य आणि शारीरिक जडणघडण याबाबत शास्त्रोक्त माहिती देणारा हा उपक्रम निश्चितच उपयुक्त आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं शालेय विद्यार्थिनींसाठी कळी उमलताना या प्रबोधनात्मक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी समजावून सांगून त्यांचं प्रबोधन करण्यात येतंय. आतापर्यंत जिल्ह्यातील शेकडो हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. लक्षतीर्थ वसाहतीमधील प्रबुद्ध भारत हायस्कूलमध्ये कळी उमलताना हा कार्यक्रम घेण्यात आला.
संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी या उपक्रमाची माहिती देऊन शालेय विद्यार्थिनींना आरोग्याचं महत्त्व समजावून सांगितलं. मुलींनी शिक्षणाबरोबरच खेळात सहभाग घेतला तर शरीर स्वास्थ्य सुदृढ राहण्यास मदत होते असं सांगितलं. शालेय वयात मुलींच्या शरीरात बदल होत असतात. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असते. त्यामुळे मुलींनी भीती बाळगू नये. सकस आहाराबरोबरच योगासन केलं तर शरीर स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहतं अशी माहिती डॉक्टर माधवी सावंत यांनी दिली. यावेळी भागीरथी संस्थेच्या वतीनं 200हून अधिक मुलींना सॅनिटरी नॅपकिनचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका षण्मुखा अर्दाळकर, उषा कोल्हे, सुजाता पाटील, शिवानी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील दूधगंगा नदीवर 4 कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आलाय. या पुलावरील रस्ता पूर्णपणे उखडलाय. 2 महिन्यांपूर्वी 7 लाख रुपये खर्च करून केलेल्या रस्त्यावर अनेक खड्डे पडल्यानं प्रवासी आणि वाहनधारकातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बिद्री इथं कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर 4 कोटी रुपये खर्च करून नवीन पूल बांधण्यात आला आहे. पुलाचं बांधकाम रखडल्यानं त्यावेळी अनेक आंदोलनं झाली. 2 महिन्यांपूर्वी पुलावरील रस्त्याचं डांबरीकरण झालं. यासाठी सुमारे 7 लाख रुपये खर्ची पडले. 2 महिन्यांपूर्वी केलेला रस्ता पावसामुळे पूर्णपणे उखडून गेला असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसंच वरील खडीही उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पहिल्या पावसातच पुलावरील रस्त्याची दैना उडाल्यानं कामाच्या दर्जाबाबत वाहनधारकातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सहकारी संस्थांच्या उभारणीसाठी मागच्या पिढीनं जे मौलिक योगदान दिलं त्यामुळेच आज या संस्था नावारूपाला आल्या आहेत. या संस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आजच्या तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असं प्रतिपादन प्राचार्य निरंजन खिचडी यांनी केलं. सहकार शिरोमणी स्वर्गीय SR पाटील यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सहकार शिरोमणी स्वर्गीय SR पाटील यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त प्राचार्य निरंजन खिचडी यांचं सहकारापुढील आव्हान या विषयावर व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. SR पाटील ट्रस्टचे अध्यक्ष आणि गोकुळचे संचालक विश्वास पाटील यांनी स्वर्गीय SR पाटील यांच्या कार्याची माहिती विशद केली. दरवर्षी SR पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सहकार चळवळीमुळे जिल्ह्यात आज आपल्याला कारखाने, उद्योग, सुबत्ता दिसतीये. सहकारानंच जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली. इथल्या लोकांचं जगणं अधिक सुसह्य करायला मदत केली असं प्राचार्य निरंजन खिचडी यांनी स्पष्ट केलं. परदेशातही आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या सहकारी संस्थांनी नंतरच्या काळात मात्र सहकारात काही गोष्टींचं पथ्य पाळलं नाही. त्यामुळे सहकारी संस्था रोडावल्या अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सहकारात येताना आपल्या पक्षाची वस्त्र बाहेर ठेवायला हवीत, तरच संस्थांचा विकास होईल असंही खिचडी यांनी नमूद केलं. यावेळी रयत सेवा संघाचे अध्यक्ष आनंदराव यादव, बाबासाहेब पाटील भुयेकर, PD पाटील, संघाचे सदस्य आणि शेतकरी उपस्थित होते. खोटी कागदपत्र सादर करून जातीचे बनावट दाखले काढणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. जातीचा बनावट दाखला सादर करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने दिलेत. जात पडताळणी कार्यालयांना याबाबतचे आदेश प्राप्त झालेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे जातीचे दाखले काढून अनेक जण मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना लाटत असल्याचं उघडकीस आलंय. शैक्षणिक सवलती, नोकरी आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणात असा प्रकार घडत आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांचा हक्क डावलला जात आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं जातीचे बनावट दाखले सादर करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. जात पडताळणी करताना बनावट प्रमाणपत्र आढळल्यास संबंधितांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जात पडताळणी समितीला याबाबतचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. कारवाई करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही जणांचे जातीचे दाखले पडताळणीमध्ये अवैध ठरले आहेत. अशा व्यक्तींवर कारवाईची टांगती तलवार आहे. आवाजात अवीट गोडी आणि माधुरी असलेला गायक म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी. आपल्या कारकिर्दीत 25,000पेक्षा जास्त गाणी गाऊन वेगळा इतिहास निर्माण करणाऱ्या रफी साहेबांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातील दामन क्रिएशनच्या वतीनं 31 जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. 31 जुलै रोजी दिवसभर रफींची गाणी म्हणून त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. एक महिला प्रथमच अशा प्रकारचा वेगळा उपक्रम करणार आहे अशी माहिती झिनत शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 31 जुलै या मोहम्मद रफी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील दामन क्रिएशनच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
या दिवशी गायिका झीनत शेख या सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत रफींची गाणी गाऊन त्यांना आदरांजली वाहणार आहेत. रफींनी गायलेली सर्व प्रकारची गाणी झीनत शेख गाणार आहेत. करवीरनगर वाचन मंदिर इथं हा आगळा वेगळा उपक्रम होणार आहे. ही गाणी कराओके ट्रॅकवर गायली जाणार आहेत. गायिका झीनत शेख यांना द्वंद्व गीतासाठी डॉक्टर शिरीष पाटील, भरत दोडवाड आणि डॉक्टर अमन पठाण हे साथ देणार आहेत. या कार्यक्रमात 10 वर्षांचा अंध मुलगाही गीतगायन करणार आहे. तसंच ज्या गायकांना किंवा रसिकांना रफींना आदरांजली वाहण्यासाठी गीत गाण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींनाही या उपक्रमात संधी देण्याचा निर्णय संस्थेनं घेतलाय. अशा व्यक्तींनी 30 जुलैपर्यंत दामन क्रिएशनच्या भावसिंगजी रोडवरील सिद्धेश ज्वेलर्स जवळील कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन झीनत शेख आणि अमन पठाण यांनी केलंय. एक महिला प्रथमच अशा पद्धतीचा उपक्रम राबवत असल्यानं तो एक वेगळा विक्रम होणार असल्याचं शेख यांनी सांगितलं. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला असल्याचंही शेख यांनी सांगितलंय. पत्रकार परिषदेला दामन क्रिएशनचे पदाधिकारी तसंच अरुण आवटे, अमन पठाण, किशोर घाडगे, अजित पाटील, सिद्धराज पाटील उपस्थित होते. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचं अपरिमित नुकसान होतंय. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्ग संवर्धन करणं काळाची गरज आहे. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. या अंतर्गत कागल आणि राधानगरी तालुक्यातील काही गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. बेसुमार वृक्षतोड आणि वाढत जाणारी सिमेंटची जंगलं यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. निसर्गाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय सर्वांसमोर आहे. नेमकं हेच ओळखून धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं जिल्ह्यात 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कागल आणि राधानगरी तालुक्यातील काही गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. राधानगरी तालुक्यातील विद्यामंदिर कासार पुतळे इथं पृथ्वीराज महाडिक, सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच सीताराम खाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी गीता पाटील, सीमा पाटील, धनश्री पाटील, आर.डी. पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, हनुमान बचत गट आणि मीराबाई ग्रामीण विकास संस्थेचे सदस्य, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ उपस्थित होते. कागल तालुक्यातील मौजे सांगाव इथल्या स्वातंत्र्य सैनिक शिवाजी नाथाजी पाटील हायस्कूल इथं पृथ्वीराज महाडिक आणि मुख्याध्यापक शा द पाटील यांच्या हस्ते वेगवेगळ्या जातींची रोपं लावण्यात आली. यावेळी बोलताना पृथ्वीराज महाडिक यांनी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं जिल्ह्यात 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळातही सहभाग घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं. यावेळी डी पाटील, गजानन माळकर, गोपाळ पाटील, माळी सर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. रणदिवेवाडीमधील शाहीर संकपाळ हायस्कूलच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी मुख्याध्यापक पी.आर. पाटील, डी.एम. पाटील, सौ गंगाधरे, दीपाली खोत, राजू खोटे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. टाटा मोटर्सनं इंडिगो ECS ही गाडी वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसह लाँच केली आहे. सुरक्षितता आणि किफायतशीर असलेल्या नव्या इंडिगोमध्ये अनेक नवनवीन सुविधा दिल्या आहेत. त्यामुळं कार इंडस्ट्रीमध्ये ही गाडी लक्ष वेधून घेतेय. पेट्रोल व्हर्जनला प्रति लिटर 25 किलोमीटरचा जबरदस्त मायलेज असणारी इंडिगो आता कोल्हापुरातही उपलब्ध झाली आहे. टाटा मोटर्स ही कंपनी देशविदेशात लोकप्रिय आहे. दर्जेदार वाहनांची निर्मिती करणाऱ्या टाटा मोटर्सनं माफक किमतीत सर्व प्रकारच्या वाहनांची शृंखला उपलब्ध करून दिली आहे. रस्त्यावरील सर्वात सुरक्षित कार म्हणून ओळखली जाणारी इंडिगो ECS ही गाडी अनेक नव्या वैशिष्ट्यांसह लाँच केली आहे. नवी इंडिगो ECS स्पॅनिश टॅन, पोसरीन व्हाईट, रॉयल बर्गंडी आणि जेट सिल्वर या आकर्षक रंगांसह सी ब्ल्यू, मिंट व्हाईट आदी रंगातही उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापुरातील मार्वलस मोटरमध्ये ही गाडी दाखल झाली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 3,21,000 इतकी आहे. या गाडीच्या अंतर्गत आणि बाह्य डिझाईनमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेत. त्यामुळे नवीन लुक मिळालाय. मल्टीस्पोम स्टायलिश अलॉय, ड्युअर टोन बंपर्स, नवीन ड्युअर चेंबर्ड स्पोक, बिझल हेडलॅम्प बसवण्यात आलेत. या कारमध्ये ड्युअल टोन इंटिरियर, लेदर कव्हर स्टेअरिंगसह रियर पार्किंग असिस्ट, इवॉम ब्लिंकर्स आदी सुविधा देण्यात आल्यात. यासोबत CNG व्हर्जन असलेली टाटा इंडिका E-Max देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाकडून विशिष्ट उद्योगांच्या वीज शुल्कात सूट दिली जाते. उद्योजकांना विद्युत शुल्काचा परतावा आतापर्यंत शासकीय विभागाकडून प्रत्यक्ष तपासणी करून दिला जात होता. मात्र हा परतावा आता ऑनलाईन मिळणार आहे. याबाबतचे अधिकार शासनानं महावितरणला दिलेत. सार्वजनिक प्रोत्साहन योजनेतील C-D-D+ क्षेत्रातील उद्योग, माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, निर्यात प्रक्रिया उद्योग, विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग आदी क्षेत्रांना विद्युत शुल्कात सूट देण्याची तरतूद आहे.
आतापर्यंत या क्षेत्रातील ग्राहकांना विद्युत शुल्काचा परतावा शासकीय विभागाकडून प्रत्यक्ष तपासणी करून दिला जात होता. मात्र हा परतावा ग्राहकांना वेळेत मिळावा यासाठी शासनानं ऑनलाईन परतावा देण्याचे अधिकार महावितरणला दिलेत. यासाठी पात्र ग्राहकांना महावितरणकडे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिन्याभरात ग्राहकांना परतावा मिळणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीनं वाहनं पुरवली जातात. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला बाल कल्याण समिती सभापती, विरोधी पक्षनेता यांना वाहनं देण्यात आली आहेत. मात्र चालक नसल्यामुळं काही पदाधिकाऱ्यांना वाहनं मिळत नाहीत. असाच अनुभव आज स्थायी समितीचे नूतन सभापती रमेश पवार यांना आला. एका कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहन उपलब्ध झालं नसल्यानं स्वतःचं वाहन घेऊन त्यांना कार्यक्रमाला जावं लागलं. त्यामुळं पदाधिकाऱ्यांमधून प्रशासनाविरोधात संतप्त भावना व्यक्त झाल्या. महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना महापालिकेची वाहनं आहेत. त्याचबरोबर महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती, शिक्षण मंडळ सभापती, परिवहन मंडळ सभापती, महिला बाल कल्याण समिती सभापती यांनाही वाहनं दिली जातात. मात्र चालकाअभावी काही पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नाही. असाच अनुभव आज स्थायी समिती सभापती रमेश पवार यांना आला. स्वर्गीय पिराजीराव सरनाईक यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी रमेश पवार महापालिकेत गाडीची वाट पाहत थांबले होते. पण कार्यक्रमाची वेळ टळून गेली तरी चालक नसल्यामुळे त्यांना गाडी मिळाली नाही. त्यामुळे रमेश पवार संतप्त झाले आणि त्यांनी स्वतःची गाडी मागवून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. पदाधिकाऱ्यांना वाहनं मिळण्यात अडचणी उपलब्ध होत असल्याबद्दल प्रशासनाच्या विरोधात नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 3 महिन्यांपूर्वी कोल्हापुरातून तवेरा कार चोरीला गेली होती. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी राजस्थान इथल्या रमेश चौधरी याला अटक केली आहे. तसंच त्यानं चोरलेली तवेराही ताब्यात घेतली आहे. कोल्हापुरातील टेमलाईवाडी इथं राहणाऱ्या रोहित प्रभाकर मिर्जे याची MH09BB9121 या क्रमांकाची तवेरा कार एप्रिल महिन्यात चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या मार्केट यार्ड पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. ही कार अहमदाबाद क्राईम ब्रँचच्या पोलिसांना गुजरातमध्ये सापडली. त्यांनी या कारमधील रमेश चौधरी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं कार कोल्हापुरातून चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांना याबाबतची माहिती कळवून कार चोरणाऱ्या राजस्थानातील संदरिया इथं राहणाऱ्या रमेश प्रकाश चौधरी याला चोरलेल्या कारसह शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नाना टिळे, सुरेश पोरे, महादेव पाटील अधिक तपास करतायत. दरम्यान चौधरी याला न्यायालयापुढे हजर केलं असता त्याला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पर्यटनाचा आनंद केवळ ठराविक घटकांपुरता मर्यादित राहिलाय. त्याचा विस्तार करण्यासाठी मध्यमवर्गीयांच्या गरजा, खर्चाची क्षमता बघून नव्यानं आखणी करण्याची गरज आहे, असं मत वीणा वर्ल्डच्या CEO वीणा पाटील यांनी व्यक्त केलं. कोल्हापूरची पर्यटन क्षमता लक्षात घेऊन लवकरच खास कोल्हापूरची टूर सुरू करणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली. वीणा वर्ल्ड या आपल्या नव्या कंपनीमार्फत देशांतर्गत आणि परदेशी सहली सर्वसामान्यांना करता येतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. गेल्या 3 दशकांपासून पर्यटन उद्योगात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या वीणा पाटील यांनी वीणा वर्ल्डच्या माध्यमातून आपला नवा डाव मांडलाय. वीणा वर्ल्डच्या कोल्हापूर कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. त्यानंतर सायंकाळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पर्यटन व्यवसाय झपाट्यानं वाढतोय, पण त्याचा आनंद ठराविक वर्गालाच घेता येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूरमध्ये टुरिझमचा हॉटस्पॉट बनण्यास आवश्यक त्या सर्व बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच वीणा पाटील यांनी आज सकाळी बी न्यूजच्या कार्यालयाला भेट देऊन पर्यटन विश्व, संधी आणि बदल या विषयावरील संवाद प्रतिवादमध्ये झालेल्या चर्चासत्रात भाग घेतला. त्यामध्ये कोल्हापूरला पर्यटनाच्या नकाशावर झळकवण्याविषयी चर्चा झाली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत वीणा पाटील यांनी कोल्हापूरसाठी टूर सुरू करणार असल्याची घोषणा केली. कोल्हापूरच्या विषयी मला असं आज म्हणजे जाहीर करावं असं वाटतंय की वीणा वर्ल्डच्याद्वारे आम्ही कोल्हापूरच्या टूर्स आयोजित करणार आहोत आणि ह्याच्यासाठी आम्ही कालावधी आमच्यासाठी घेतला आहे की ही टूर आमची सेट व्हावी येत्या 15 दिवसात आणि 1 महिन्यात त्याची घोषणा व्हावी आणि दिवाळीनंतर ह्या टूर्स सुरू व्हाव्यात. पण कोल्हापूरसारख्या ठिकाणी असं आहे की इथे खूप काही आहे टुरिस्टना दाखवण्यासारखं, पण आपण ते दाखवत नाही आहोत किंवा कोल्हापूरचं ग्लॅमर आपण अजून निर्माण केलेलं नाही आहे. राज्य टूर ऑपरेटर असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुधीर पाटील यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला ड्रीम हॉलिडेजच्या अबोली सोनटक्के रावळ, निलेश रावळ उपस्थित होते. एक वेळच्या पोटभर जेवणासाठी 12 रुपये पुरेसे असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी केलं होतं.
बब्बर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इचलकरंजी इथं थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। काँग्रेसचे खासदार राज बब्बर यांनी पोटभर जेवणासाठी 12 रुपये पुरेसं असल्याचं वक्तव्य करून गरिबांची क्रूर चेष्टाच केली आहे। त्यामुळे तमाम गरीब आणि सर्वसामान्यांच्या व्यथावेदनांवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली आहे। बब्बर यांच्या मुक्ताफळाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इचलकरंजीमध्ये थाळीनाद आंदोलन केलं। यावेळी ताट वाटी वाजवत काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून 12 रुपयात जेवण द्या अशी मागणी करत थाळीनाद केला। खासदार राज बब्बर यांच्या बेजबाबदार वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला, रशीद मसूद यांनी 5 रुपयात जेवण मिळत असल्याची विधानं करून गरिबांची क्रूर थट्टाच सुरू ठेवली आहे। या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून येत्या निवडणुकीत या संवेदनाहीन काँग्रेसला जनतेनं धडा शिकवावा असं आवाहन राजू गोरे यांनी केलं। शहराध्यक्ष मोहन मालवणकर यांनी काँग्रेस का हात आम आदमी के साथ या संदेशाची खिल्ली उडवत काँग्रेसचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे दाखवून दिल्याचं सांगितलं। आंदोलनात मनोहर जोशी, अण्णा बिलुरे, श्रीकांत पाटील, सिंधुताई शिंदे, रेखा करविरे, प्रतिभा हेगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या श्री ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेची 26वी वार्षिक सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। एकीकडे सहकार मोडीत चालला असताना केवळ सभासदांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि उत्तम कार्यक्षमतेमुळे हा यशस्वी पल्ला गाठला असल्याचं मत संस्थापक चेअरमन हिंदूराव पाटील वाकरेकर यांनी व्यक्त केलं। यावेळी संस्थेच्या पुढील ध्येय धोरणांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली। करवीर तालुक्यातील वाकरेमधील ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था ही विश्वासार्ह पतसंस्था म्हणून परिसरात ओळखली जाते। रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करणाऱ्या या संस्थेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली। 1589 सभासद असणाऱ्या या संस्थेचं 43 लाख रुपये इतकं भाग भांडवल आहे। 8 कोटींचं खेळतं भाग भांडवल, 1 कोटीचा इतर निधी, 6 कोटी स्थावर ठेवी आणि 5 कोटी 18 लाख रुपये कर्ज अशी भरभक्कम स्थिती या संस्थेची आहे। चालू वर्षी संस्थेला 6,61,000 रुपये नफा झाला असून 12% इतका लाभांश देण्यात येणार असल्याचं सचिव दिलीप पाटील यांनी सांगितलं। संस्थेकडे सभासद तसंच बिगर सभासदांच्या ठेवी मुबलक असून यात अजून वाढ होण्यासाठी आकर्षक बक्षीस योजना राबवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ असणाऱ्या संस्थेत संपूर्ण संगणकीकरण करण्यात आलं असून लवकरच लॉकरची सुविधा उपलब्ध होणार असल्याचं चेअरमन हिंदूराव पाटील यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमात सभासदांना डिव्हिडंड आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं तर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। उत्तम कामगिरी असलेल्या पतसंस्थेच्या सर्वच विषयांना सभासदांनी एकमुखी सहमती दिली। यावेळी रयतचे माजी अध्यक्ष पुंडलिक पाटील, उपाध्यक्ष मधुकर चौगुले, केडी माने, हिंदूराव पाटील, शिवाजीराव पाटील, बापूसो आळवेकर, बाबूराव पाटील, शंकर पाटील, पांडुरंग पाटील, गुजाप्पा गायकवाड यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीपत्रात पुढील भागात पाहूया। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून डिजिटल स्वाक्षरी नोंदणीला प्रारंभ, नोकरी बदलली तरी नवीन खात्यात अडथळ्याविना प्रॉव्हिडंट फंड हस्तांतरित करणं शक्य। युरोप इथं सुरू असलेल्या 22व्या आंतरराष्ट्रीय डेफ ऑलिम्पियाड जलतरण स्पर्धेत सुबिया रहीम खान मुल्लानीची चमकदार कामगिरी। संजय जाधवचा दुनियादारी प्रेक्षकांना भावला, बऱ्याच कालावधीनंतर मराठी पिक्चरवर झळकला हाऊसफुलचा बोर्ड। या आणि इतर काही घडामोडींसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात काही क्षणातच। बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी टीएमटी। अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी टीएमटी। जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती, गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती। महालक्ष्मी टीएमटी ISI गुणवत्तापूर्ण अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स। भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते। महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते।
नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMAT ला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी, हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन,
पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्ल्यू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, the name for trust, quality, style and elegance. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921 66 2266. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेव्हलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय
आणि उच्च विद्या विभूषित संशोधक अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. बातमीपत्रात अखेरच्या भागात आपलं स्वागत. कोल्हापूरचे सुपुत्र स्वर्गीय शाहीर पिराजीराव सरनाईक यांची 28 जुलै ही जयंती. या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीनं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक यांचा 28 जुलै हा जयंती दिन. या जयंती दिनानिमित्त महापालिकेच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रांगणात सरनाईक यांचा पुतळा बसवण्यात आलाय. या पुतळ्याला महापालिकेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, स्थायी समिती सभापती रमेश पोवार, माजी स्थायी समिती सभापती राजू लाटकर, शारदा देवणे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे यांच्यासह अनेक नगरसेवक नगरसेविकांनी पिराजीराव सरनाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी रचलेले पोवाडे अनेक पिढ्या लक्षात ठेवतील. शाहीर सरनाईकांचं समाज प्रबोधनाचं काम नवे शाहीर निश्चितच पुढे चालवतील असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला. याप्रसंगी अमर सरनाईक, बंडा सरनाईक, प्रताप सरनाईक, गजानन सरनाईक, दिग्विजय सरनाईक, युवराज सरनाईक, विनायक सरनाईक, पिराजीराव लाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना देशात आदर्शवत चालवू, गडिंग्लज साखर कारखाना सर्व अटी मान्य करून चालवायला घेऊ, तसंच गडिंग्लज आणि उत्तूर इथं 2 मोठे प्रकल्प उभारून बेरोजगारांच्या हाताला काम देऊ असं प्रतिपादन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या मशिनरी पूजन समारंभात ते बोलत होते. सेनापती कापशी इथं सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या मशिनरी पूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार KP पाटील यांच्या हस्ते मशिनरी घेऊन आलेल्या ट्रकचं पूजन करण्यात आलं. नामदार हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले, या साखर कारखान्याचं नाव देश पातळीवर पोहोचवणार असून त्यासाठी खासदार सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांनीही सहकार्य करावं असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं. तालुक्यातील 3ही कारखान्याला आपल्या कार्यकर्त्यांचा ऊस घातला जातोय. या कारखान्यांना जाणारा ऊस आपल्या कारखान्याकरिता घेऊ असंही त्यांनी सांगितलं. 3 वर्षातच कारखाना कर्जमुक्त करणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.
म्हणून श्रीपतराव शिंदे साहेब असतील त्याच्या सगळ्यांना माझी विनंती आहे की कारखाना चालवायला कोणी तुम्हाला देणार असाल, ज्या तुम्ही अटी घालाल तो अटी आम्ही मान्य करायला तयार आहे आणि आम्ही घ्यायला तो कारखाना तयार आहे. ह्याच शेजारला कारण हा निर्णय जर वेळानं झाला तर आम्ही काहीच करू शकणार नाही. दोन्ही वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल, त्याचं ओव्हर ऑइलिंग करावं लागेल. त्याच्या बऱ्याचशा मशिनरीचं 2 वर्ष ओव्हर ऑइलिंग झालेलं नाही. आणि मी त्यांना विनंती केली आहे, मी त्यांना बोललेलो आहे, मी किरण कदमाना या निमित्ताने आता जे गडिंगलजचे लोक आहेत त्यांना सांगावं की ते चालवायला कोणाला देणार असेल तर आम्ही 1 नंबरचा चालू, तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्या आम्ही पूर्ण करू असा निरोप माझा तुम्ही त्याला द्या. हा कारखाना कापशी खोऱ्यातील विकासाचं केंद्र होईल असा विश्वास आमदार के.पी. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी भैया माने, नवीद मुश्रीफ, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, राकेश कुमार यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमास युवराज पाटील, गणपतराव फराकटे, शशिकांत खोत, नगराध्यक्ष अंजुम मुजावर, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा मंजुषा कदम, सरपंच सीमा नायकवडी, शिवानंद माळी यांच्यासह मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोजीमाशी पतसंस्थेचा कारभार पारदर्शी असतानाही काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी दिशाभूल करत आहेत. त्यांची फसवेगिरी लक्षात घेऊन सभासदांनी संस्थेच्या हिताआड येणाऱ्यांना बाजूला ठेवावं असं आवाहन कोजीमाशीचे सभागृह नेते दादासाहेब लाड यांनी केलं. तर कोजीमाशी पतसंस्थेतील सत्तारूढ भ्रष्ट संचालक मंडळ येत्या निवडणुकीत हद्दपार करण्याचा निर्धार विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या मेळाव्यात करण्यात आला. कोजीमाशीतील वादग्रस्त नोकर भरती आणि संगणकीकरणातील भ्रष्टाचार यामुळे सत्ताधारी संचालक मंडळात फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीच्या विरोधात राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचा मेळावा आज इंदिरा सागर हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव सावंत होते. सत्ताधारी आघाडीला 5 वर्षात कर्जाचा व्याजदर कमी करता आला नाही, हे मोठं अपयश आहे. सत्ताधाऱ्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी सभासदांनी सुज्ञपणे निर्णय घ्यावा, तसंच सत्ताधाऱ्यांच्या लबाडी विरोधात संघटितपणे लढण्यासाठी सज्ज राहावं असं आवाहन या मेळाव्यात करण्यात आलं. या मेळाव्याला राजेंद्र रानमाळे, धर्माजी सायनेकर, प्राचार्य शिवाजीराव चौगुले, बी.डी. पाटील, पंडित पवार यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक संघाची 14वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रिन्स शिवाजी हॉलमध्ये पार पडली. या सभेत सभागृह नेते दादासाहेब लाड यांनी विरोधी आघाडीचा खरपूस समाचार घेतला. कोजीमाशी पतसंस्थेला स्वतःच्या स्वार्थापोटी कलंक लावायचा ही विरोधकांची नीतिमत्ता चुकीची आहे. थकबाकीदार नेते मंडळी कोजीमाशीचा पारदर्शी कारभार कसा करणार असा सवालही दादासाहेब लाड यांनी उपस्थित केला. सभेला माजी सभापती बाळ डेळेकर, प्राचार्य दत्तात्रय घुगरे, एस.एम. पसाले, बी.जी. पाटील, के.ए. पाटील, बी.के. मोरे, तात्यासाहेब महाडिक यांच्यासह संचालक आणि सभासद उपस्थित होते. नोकरीमध्ये बदल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं डिजिटल स्वाक्षरी नोंदणीला प्रारंभ केला आहे. यामुळे त्यांचं PFचं खातं दुसऱ्या नवीन खात्यात अडथळ्याविना हस्तांतरित करणं शक्य होणार आहे. नोकरी बदलल्यानंतर आपलं PFचं खातं दुसऱ्या नवीन खात्यात कोणत्याही अडथळ्यांशिवाय ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करणं आता लवकरच शक्य होणार आहे. कारण या नवीन सुविधेसाठी आवश्यक असलेल्या डिजिटल स्वाक्षरी नोंदणीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सुरुवात केली आहे. डिजिटल स्वाक्षरी नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी सूचना संघटनेनं केली आहे. या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्याला नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर आपल्या खात्याच्या हस्तांतरणासाठी अर्ज करता येणार आहे. PF रक्कम हस्तांतर दाव्याचा निपटारा आणि ही रक्कम खात्यातून काढून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं शक्य व्हावं यासाठी मध्यवर्ती क्लिअरिंग हाऊसची स्थापनाही करण्यात आली आहे. डिजिटल स्वाक्षरी अपलोड करण्याची सुविधा संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इचलकरंजी इथं संजय फाउंड्रीतील कामगारांना थकीत पगार आणि दिवाळीतील उर्वरित बोनस मिळावा या मागणीसाठी आज कामगारांनी व्यवस्थापक DS कुलकर्णी यांना फाउंड्रीमध्येच कोंडून घातल्याचा प्रकार घडला. त्यामुळे तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांना पाचारण करण्यात आलं. लाल बावठा जनरल कामगार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे. इचलकरंजी इथं स्टेशन रोडवरील संजय फाउंड्री गेली 4 महिने बंद आहे. या फाउंड्रीतील अधिकारी कर्मचाऱ्यांना गेल्या 4 महिन्याचा पगारही मिळालेला नाही. तसंच जादा कामाचा पगार आणि दिवाळीत ठरल्याप्रमाणे उर्वरित बोनसही मिळाला नाही. त्यामुळे कामगारांनी लाल बावठा संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले. फाउंड्रीचे व्यवस्थापक DS कुलकर्णी यांच्या घरासमोर नुकतीच निदर्शनं करून ठिय्या आंदोलनही केलं. तरीही मागण्या मंजूर झाल्या नसल्यानं आज फाउंड्रीचे संचालक मिलिंद पाटील यांच्या घरासमोर निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपला मोर्चा फाउंड्रीकडे वळवला. फाउंड्रीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून कामगारांनी व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर व्यवस्थापक DS कुलकर्णी आणि कॅशियर घोरपडे यांच्याही कार्यालयाला कुलूप ठोकून कोंडून घातलं.
परिणामी फाउंड्रीसमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुमारे 3 तास हे आंदोलन सुरू होतं. नंतर पोलिसांनीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलनात गौतम घुगे, बाळासाहेब धेंडे, सुभाष कांबळे, सुकुमार काडापुरे यांच्यासह कामगार सहभागी झाले होते. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर गार्गीजच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुलक्ष्मी पाटील यांची तर सचिवपदी विशाखा आपटे यांची निवड झाली. रेसिडेन्सी क्लब इथं नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर गार्गीजच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रेसिडेन्सी क्लब इथं पार पडला. यावेळी रोटरीचे राजूभाई दोशी यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट सुलक्ष्मी पाटील तर सचिव विशाखा आपटे यांच्याकडे पदाची धुरा सोपवण्यात आली. मावळत्या अध्यक्षा डॉक्टर नीता नरके आणि सचिव गिरीज कुलकर्णी यांनी गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी बोलताना गव्हर्नर मोहन मुल्हेरकर यांनी समाजातील उपेक्षित लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दानशूर व्यक्ती संस्थांना रोटरी क्लबला मदत करावी असं आवाहन केलं. नूतन अध्यक्ष ॲडव्होकेट पाटील यांनी 2013-14 या वर्षात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी चॅनल बीच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक, आशा जैन, वीणा जनवाडकर, साधना घाटगे, शोभा तावडे, राजेंद्र घोरपडे, डॉक्टर रेश्मा पवार, वीणा मुल्हेरकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित लोकराजा शाहू छत्रपती ही मालिका 5 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होतीये. साम मराठी या वाहिनीवर या मालिकेचे एकूण 65 भाग प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती शाहू छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष FB पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे देशातील एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं. त्यांची कार्यपद्धती युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित लोकराजा शाहू छत्रपती ही टीव्ही मालिका तयार करण्यात आली आहे. यापूर्वी सन 2002 मध्ये ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यामध्ये शाहू महाराजांच्या जीवन प्रवासातील काही महत्त्वाचे पैलू दाखवण्यात आले नव्हते. या उणीवा दूर झाल्यानं 5 ऑगस्टपासून साम मराठी या चॅनलवर ही मालिका नव्यानं प्रसारित करण्यात येणार आहे. या मालिकेत शाहू महाराजांच्या 1884 ते 1922 या कालावधीतील जीवनकार्याचा आढावा घेण्यात आलाय, अशी माहिती शाहू छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा नेसरीकर यांनी दिली आहे. या मालिकेसाठी राज्य शासन, गोकुळ दूध संघ, ठाणे जनता बँक, ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल ट्रस्ट यांच्यासह अन्य संस्था, लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याचं डॉक्टर रमेश जाधव यांनी सांगितलं. मालिकेचे एकूण 65 भाग तयार असून सायंकाळी 7 ते 7:30 या वेळेत प्रसारित होणार आहेत. याचं पुनर्प्रसारण सकाळी 8 ते 8:30 आणि दुपारी 2 ते 2:30 या कालावधीत होणार आहे. पत्रकार परिषदेला भिक्षेट पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. युरोप इथं सुरू असलेल्या 22व्या आंतरराष्ट्रीय डेफ ऑलिम्पियाड जलतरण स्पर्धेत सुबिया रहीम खान मुल्लानी ही चमकदार कामगिरी करतेय. मिडले प्रकारात तिनं 400 मीटर अंतर 5 मिनिट 55 सेकंदात पार करून अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. 26 जुलैपासून युरोप इथं 22वी आंतरराष्ट्रीय डेफ ऑलिम्पियाड जलतरण स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापुरातील सुबिया रहीम खान मुल्लानी या एकमेव मूकबधीर खेळाडूची निवड झाली आहे. आर्थिक परिस्थिती नसतानाही तिच्या वडिलांनी कर्ज काढून मुलीला स्पर्धेला पाठवलंय. वडील आणि प्रशिक्षकांचं मिळालेलं पाठबळ सार्थ ठरवत सुबियानं या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत तिनं मिडले प्रकारात 400 मीटरचं अंतर अवघ्या 5 मिनिटं 55 सेकंदात पार केलंय. यामुळे तिचा अंतिम फेरीमध्ये 8 जणांच्या यादीत समावेश झालाय. या यशामुळे भारतासाठी 270 गुणांची कमाई तिनं केली आहे. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित दुनियादारी या चित्रपटाला तरुणाईबरोबरच सर्वच वर्गातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला तरीही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचतोय. दुनियादारीच्या निमित्तानं चित्रपटगृहाबाहेर लागलेले हाऊसफुलचे फलक मराठी चित्रपटांसाठी आशादायक चित्र निर्माण करणारे आहेत. कॉलेज कट्ट्यावर केलेला टाइमपास, मारामाऱ्या, फालतूगिरी, खुन्नस आणि मित्रांची दिलगिरी यांचा अनुभव देणारा संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालाय. श्रेयस तळवलकर, शिरीष घाटगे आणि मीनाश्री या तिघांची प्रेमकथा, श्रेयसचा जवळचा मित्र दिग्या आणि सगळी कट्टा गँग ही या प्रेमकथेतील महत्त्वाची पात्र. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट दिग्दर्शक संजय जाधव यांनी देखण्या रूपात प्रेक्षकांसमोर आणलाय. मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. गेले 8 दिवस हा चित्रपट हाऊसफुल आहे. याच्यातून इतकं घेण्यासारखं युवा पिढींना आणि पालकांना देखील डोळ्यातून आमच्यासारख्या वयस्कर ज्येष्ठ नागरिकांच्या देखील डोळ्यातनं पाणी आलं की पहिल्या चुकीचा शेवटच्या नंतर आयुष्यामध्ये जेव्हा मुलाला कळतो
पण वेळा निघून गेलेल्या असतात, राहतात मार्ग पाठीमागे आठवणी. हा सिनेमा खूप वास्तवदर्शी आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढा तरुणांचा सिनेमा बघायला म्हातारी बाई कशी आली, पण मला सुद्धा खूप आवडला. सध्या कोल्हापुरात कॉलेजमध्ये राजकारणाचे अड्डे झालेले आहेत, त्याचं अगदी वास्तव दर्शन त्यांनी दाखवलेलं आहे. आणि नंतर त्यातून तरुणांना घेण्यासारखं काय आहे तेही दाखवले, दोन्ही दाखवले. वास्तव पण आहे आणि आदर्श पण आहे. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक दृष्टिक्षेप आजच्या ठळक घडामोडींवर. पडून पडून दमलेला पाऊस काहीसा शांत, पण पुराचं पाणी काही मागे हटायला तयार नाही. धरणातील विसर्गामुळे पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांवर स्थिर. बेकायदेशीरित्या कत्तलखान्याकडे गायी बैल घेऊन निघालेला ट्रक शिवसेनेनं कळे इथं पकडला. बेहिशोबी खर्च, नियोजन शून्य कारभार करणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष आणि संचालकांवर फौजदारी कारवाई करावी, महामंडळ बचाव आंदोलन संघर्ष समितीची मागणी. आणि 10 ऑगस्टपर्यंत सहकार प्राधिकरण अस्तित्वात येण्याची शक्यता. 31 डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक लागण्याचे संकेत. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.